ओम सिद्धी सिद्ध भैरवाय नमः. बघा आता काय चालू आहे, पावसाळा. आता या पावसाळ्यामध्ये आपल्या डोंगरातून जंगलातून आणि न लावता काही पालेभाज्या तयार झालेल्या आहेत. आता या काही पालेभाज्या या पावसाळ्यात होतात, जंगलात काही भाज्या या उन्हाळ्यात होतात. पण शक्यतो पावसाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळं या रानभाज्या भरपूर होतात. आणि मग आता आपल्याला रानभाज्या या ज्या आहेत, ह्या रानभाज्याला कोणी काही खत घातलेलं नाही, याला काय कोणी फवारण्या केलेल्या नाही, म्हणजे निर्जंतुक अशा या पालेभाज्या आपण जर खाल्या तर आपल्या शरीरामध्ये विषमुक्त अन्न तयार होते. आणि आज जिकडं तिकडं अधिक उत्पन्न घेण्याकरता प्रत्येक शेतकरी त्याचा खर्च भागण्याकरता, जास्त उत्पन्न निघण्याकरता तो काय करतो, मी शेतकरीच आहे, खतं घालतो, औषधं विषार फवारतो आणि ते फवारलेलं विष आपल्या पोटात जातं. आणि आज प्रत्येक माणसाची प्रतिकारशक्ती कमी झालेली. आपण जे दूध खातो, जे गुरांना चारा असतो, आणि ते विष फवारलेलं खताचं अन्न ते गुरं खातात आणि ते काय आपल्या शरीरात येतं. आज फवारलेलं अन्न, फवारलेलं खत घातलेलं सेंद्रिय खतं आणि ते पाणी वाहून कुठं जलसायामध्ये येतं, विहिरीत येतं आणि ते आपण पितो. म्हणजे आपण ज्या केमिकल गोळ्या खातो, या केमिकल गोळ्या, फवारलेलं अन्न आणि याचे दुष्परिणाम आज संपूर्ण जगाला दिसून येऊ राहिले. आज काय झालेले, प्रत्येक माणसाला ॲसिडिटी, जळजळ ही प्रत्येक माणसाला तयार झालेली. आणि मग पर्यायी सेंद्रिय शेती, आणि सेंद्रिय शेती करायला गेलं तर परवडत नाही, खर्च भागत नाही आणि शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. आजचं जे शासन आहे हे कोणाकरता आहे, कर्मचारी, व्यापारी आणि कर्मचारी या दोघांचं सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्याचं नाही आहे. कारण कर्मचाऱ्याचा पगारातून टॅक्स मिळतो आणि कंपनीवाल्याकडून, व्यापाऱ्याकडून टॅक्स मिळतो, ताजा पैसा मिळतो. शेतकऱ्याकडून काही मिळत नाही. पिकलं तर देतो, नाही तर देऊ शकत नाही. म्हणून आज शासनाचं लक्ष पुढे व्यापारी आणि कर्मचारी. म्हणून हे विषमुक्त अन्न आपल्याला दूषित करण्याकरता आता आपण काय सुरुवात करूया, टाकळा, त्याला काय म्हणतात, तरोटा. बघा या तरोट्याची भाजी जी आहे ना, आज जिकडं तिकडं आहे, हा कवळा तरोटा. हा तरोटा तुरट असतो, हा जंतुनाशक असतो. आणि जर जनावरांच्या कासेला जर काही दुख झालं त्याचा रस लावतात. आणि तरोट्याची भाजी जर खाली तर शरीरातले विष नाहीसं होतं आणि गुडघेदुखी, सांधेदुखी आणि अशा अनेक आजाराला त्याचा उपयोग होतो. म्हणून आज मुबलक जंगलात आहे, तरोटा आणा, त्याची भाजी करा आणि फुकट आहे, त्याला काय पैसे लागते नाही, थोडा वेळ द्यावा लागतो. ही भाजी खा आणि सांधेदुखी, गुडघेदुखी, डायबिटीस अनेक रोगावर या तरोट्याच्या भाजीचा वापर करा. जय भैरवनाथ महाराज की जय.